चला आज बनवूयात अगदी पारंपरिक पद्धतीने नाचणीचं सत्व, ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते, पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबिन वाढवतं, लहान मुलांसाठी तर सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक आहे. एनर्जी बूस्ट करतं, वजन नियंत्रित करण्यास मदत करतं. मधुमेह ज्यांना आहे ना, त्या रुग्णांसाठी तर खूप फायदेशीर आहे. त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप लाभदायी आहे. पचनासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. एक ना अनेक फायदे आहेत. चला, हे नाचणी सत्व घरी कसं बनवायचं हे पाहूयात. तर बरोबर अर्धा किलो मी नाचणी घेतलेली आहे. जवळ-जवळ मला एक 2-3 महिने पुरेल इतकं मी नाचणी सत्व बनवून ठेवणार आहे. मुलांसाठी, घरातल्यांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी सुपर फूड आहे. चला, सगळ्यात आधी काय करूया तर नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. नाचणीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये कचरा असतो. हा कचरा आपल्याला धुवून काढायचा असतो. आधी मी नाचणी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता धुणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता तुम्ही प्रत्यक्षातच बघा, नाचणी एका पाण्याने धुवून नुसते चालत नाही, कारण यामध्ये ना खूप असं गढूळ पाणी निघतं. तर इथे ही नाचणी मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, जोपर्यंत ही स्वच्छ होत नाही तोपर्यंत. हे पाणी फेकून न देता तुम्ही झाडांना सुद्धा घालवू शकता, म्हणजे वाया जाणार नाही. आता इथे ना नाचणी छान धुवून घेतली. यामध्ये आपण भरपूर पाणी घालूयात. नाचणीमध्ये अजिबात खडे नाही आहेत, त्यामुळे ही नाचणी मी रोळून घेणार नाही. जर खडे तुम्हाला वाटले ना, तर आवश्यक ही नाचणी रोळून घ्यायचीच आहे. तर बघा, आता भरपूर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. नाचणी चांगली पाण्यामध्ये बुडलेली आहे. यावरती आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर ही नाचणी मी अशीच भिजू देणार आहे. तर साधारण एक 14 तासांसाठी ही नाचणी मी छान भिजवून घेतली. हलकासा वरती फेस आलेला आहे, हरकत नाही. आता यावरचं जे पाणी आहे ना, ते आपल्याला संपूर्णपणे फेकून द्यायचं आहे. नाचणी खूप लहान असते, यामुळं मी इथं काय केलं, जी पुरणाची चाळण असते तीच घेतलेली आहे. यामध्ये संपूर्णपणे हे पाणी गाळून घेतलेलं आहे. आणि आता काय करूयात, ही नाचणी व्यवस्थित मी पसरवून घेतली या चाळणीवरती आणि यानंतर ही नाचणी आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. काय होतं बऱ्याचदा ना, आपण कोणतेही कडधान्य असू देत किंवा धान्य असू देत, ज्यांना आपण मोड आणतो, हे भिजवल्यानंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, की जेणेकरून मोड आल्यानंतर यांना अजिबात चिकटपणा किंवा वास येणार नाही. एका पाण्याने मी हे धुवून घेतलेलं आहे आणि आता यानंतर यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे, ते संपूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर बघा, एका पाण्याने स्वच्छ अशी नाचणी मी इथं धुवून घेतलेली आहे. भरपूर पाणी खाली आलेलं आहे. आता हे पाणी मी वाया घालवणार नाही, हे पुन्हा मी झाडांना ओतणार आहे. आता अशीच जर तुम्ही ही चाळणी भांड्यावरती ठेवलीत ना, तर फार काही पाणी निथळत नाही. असं हाताने थोडं-थोडं टॅप करत राहायचं, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी या नाचणीमध्ये आहे, ते संपूर्णपणे खाली निथळलं जातं. तर थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे आणि यानंतर साधारण एक 5-1 मिनिटांसाठी अशीच ही नाचणी मी यावरती ठेवली होती. संपूर्ण पाणी निथळलं गेलेलं आहे, पण तरीसुद्धा ओलावा मला जाणवतोय. आता काय करूयात, या नाचणीमधलं बऱ्यापैकी पाणी निथळलं गेलं, की यानंतर ही नाचणी याच चाळणीवरती आपल्याला मोड आणून घ्यायची. यासाठी छान अशी पसरवून घेतली. मी नेहमी याच पद्धतीने चाळणीमध्ये जे धान्य आहे, कडधान्य आहे, त्यांना मोड आणते. छान मोड येतात. फडक्यामध्ये बांधून घेतले तर फडक्याला ते मोड असेच राहतात, तुटले जातात. म्हणून मग या पद्धतीने नेहमीच असंच चाळणीमध्ये मी मोड आणते. व्यवस्थित छान असे मोड येतात. झाकण ठेवलं, वरून असं जाड यावरती रुमाल ठेवा, कोणतेही कापड ठेवा आणि सलग असंच हे भांडं उबदार ठिकाणी 3 दिवस मी ठेवलं होतं. नाचणीला पटकन मोड येत नाही, जसं मटकीला आपला पटकन मोड येतात कोणत्याही कडधान्याला. दुसऱ्या दिवशी 24 तासामध्ये म्हटलं तरी छान मोड येतात. पण नाचणीला मात्र भरपूर वेळ लागतो. दुसऱ्या दिवशी त्या नाचणीला मोड आल्यासारखं अजिबात जाणवत नाही. तिसऱ्या दिवशी हलकेसे मोड येतात. 3 दिवस संपूर्ण झालेले आहेत आणि हा 4था दिवस मी तुम्हाला दाखवते. 3 दिवसांसाठी छान मोड आणून दिले. 4थ्या दिवशी हलकेसे अंकुर यावरती येतात. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असे मोडसुद्धा आलेले आहेत. भरपूर लांब-लांब सुद्धा आलेले आहेत आणि यासोबत एक्स्ट्राचं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, ते सुद्धा खाली त्या भांड्यामध्ये उतरलेलं आहे. आता आणखीन एक सांगायचं झालं तर मोड तर आलेलेच आहेत, पण ही नाचणी हलकीशी अंकुरित झालेली आहे. तुम्ही इथे वरती बघू शकता, खाली मोडसुद्धा आहेत आणि वरती अंकुरसुद्धा हलकेसे आलेले आहेत. अशीच नाचणी हवी आहे आपल्याला, की ज्याचं आपल्याला नाचणी सत्व तयार करायचं आहे. फक्त नाचणीला मोड येण्यासाठी 2 ते 3 दिवस पुरेसे होतात, पण अंकुर जर याला आणायचे असतील, तर मात्र 4था दिवस तुम्हाला याला द्यावा लागतो. तर इथे तुम्ही बघा, चाळणीमध्ये आपण व्यवस्थित
याला मोड आणलेले आहे, त्यामुळे अजिबात याचे मोड तुटत नाहीत. या उलट जर तुम्ही कापडामध्ये बांधून ठेवलं तर मात्र कापडाला मोड असे तुटले जातात. तर इथे तुम्ही बघा मस्त असे मोड सहज असे निघतायत. नाचणी अशी अंकुरित केल्यामुळे ना त्याच्यामधलं जीवनसत्व आणखीन जास्त वाढतं. पण जर तुम्हाला फक्त याला मोड आणून घ्यायचे असतील तर 2 ते 2.5 दिवसच तुम्हाला ही मोड आणण्यासाठी नाचणी ठेवायची आहे. मी इथे छान अंकुरित तयार करून घेतलेली आहे. आता ही नाचणी वापरायची कशी किंवा याचं पीठ कसं करायचं? तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे. यावरती आपल्याला ही नाचणी छान मोकळी करून घ्यायची, पसरवून घालायची आहे. इथे एक गोष्ट कटाक्षाने तुम्ही लक्षात ठेवा. ही नाचणी तुम्हाला अगदी कडकडीत उन्हामध्ये अजिबात वाळवायची नाही. ही अगदी कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही वाळवू शकता किंवा फॅनच्या हवेखाली वाळवलीत तरीसुद्धा एक 2 ते 3 दिवसामध्ये छान अशी वाळली जाते. सुरुवातीला 1 दिवस मी हे असंच एका कापडावरती फॅनच्या हवेखाली वाळवून घेणार आणि मग कोवळ्या उन्हामध्ये 2 दिवस ठेवणार आणि इतर वेळेस मात्र तुम्हाला ही उन्हामध्ये अजिबात ठेवायची नाही. तर इथे बघा चांगली ही नाचणी मोकळी-मोकळी झालेली आहे. छान पसरवून घेऊ आणि 2 ते 3 दिवसांसाठी छान वाळू देऊ. तर बघा सुरुवातीला 1 दिवस अशीच कापडावरती वाळू दिली फॅनच्या हवेखाली. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अशी कोवळ्या उन्हात मी एक 3-4 तास ठेवत होते आणि यानंतर इतर वेळेस मात्र फॅनखाली होती. छान अशी ही नाचणी वाळलेली आहे. थोडीशी नाचणी हातात घ्यायची आणि चुरून पाहायची. मस्त असे याचे मोड ना अगदी लगेचच बारीक होतात आणि यासोबतच खाऊन जर तुम्ही ही नाचणी पाहिली तर चांगली कडकडीत लागते. नाचणी भाजून घ्यायची गरज नाही, ही छान वाळली आहे. नाचणीचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. जसं आपण भाकरीचं पीठ दळून आणत असतो ज्वारी बाजरीचं, त्याच पद्धतीने नाचणीसुद्धा दळून आणायची. पण इथे अर्धाच किलो आहे ना म्हणून मग आपण घरीच दळून घेऊयात. साधं मिक्सरचा जार घ्यायचा आहे. चटणी जार इथं मी घेतलेला आहे. वाळलेली नाचणी यामध्ये घालू आणि जमेल तितकी बारीक दळून घेऊ. इथे मी सुजीची चाळण घेतलेली आहे. यामध्ये दळून घेतलेली ही नाचणी छान अशी चाळून ठेवू म्हणजे मग पुन्हा-पुन्हा चाळून घ्यायची गरज नाही. आणि यामध्ये जर जाडसर काही नाचणी राहिलेली असेल तर ही आपल्याला पुढच्या बॅचमध्ये सुद्धा चाळून घेता येते. तर इथे तुम्ही बघू शकता नाचणी अशी जाडसर राहिली. आता ही नेक्स्ट बॅचमध्ये पुन्हा मी बाकीच्या नाचणीसोबत दळून घेणार म्हणजे फार अशी वायाला जाणार नाही. आता याच पद्धतीने उरलेली संपूर्ण नाचणी आपण दळून घेऊयात. तर अर्धा किलो नाचणीचं बरोबर अर्धा किलोच नाचणी सत्व इथे तयार झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता मस्त नाचणी सत्व तयार झालंय आणि जसं आपण भाकरीचं पीठ असतं जरासं हलकंसं जाडसर असतं तर याच पद्धतीने जमेल तितकं बारीक मी घरीच हे दळून घेतलंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. तयार केलेलं हे नाचणीचं सत्व 2 ते 2.5 महिने छान टिकतं, पण यापेक्षा जास्त दिवस ठेवू नका. बनवतानाच खूप जास्त मोठ्या प्रमाणात सुद्धा बनवू नका. आता मस्त अशी माझ्या आवडीची नाचणीची खीर बनवूयात, जी 4 ते 5च्या सुमारात खायला खूप छान लागते. 4 ते 5च्या सुमारात थोडीशी भूक लागलेली असते. अशा वेळेस हे नाचणीची खीर तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता. भरपूर पौष्टिक आहे. लहान मुलं जी आहेत, साधारण 8 ते 9 महिन्यांच्या पुढील मुलांना सुद्धा तुम्ही हे नाचणीचं सत्व छान अशी पातळ खीर बनवून तुम्ही त्यांना ती खायला घालू शकता. तर 2 चमचे तुपामध्ये मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स चिरून घातलेले आहेत आणि पाव वाटी इथे नाचणीचं सत्व घेतलेलं आहे. 2 वाटी मी इथं खीर बनवणार आहे, यामुळे हे प्रमाण अगदी पुरेसं आहे. छान नाचणीचं सत्व भाजून घेतलं साधारण 1 मिनिटभरासाठी. यामध्ये पाव वाटी नाचणीच्या सत्वासाठी इथं 2 त्याच वाटीने पाणी घातलं. दूध तुम्हाला या खिरीमध्ये घालायचं असेल ना, तर मात्र मग 1.5 वाटी जरी तुम्ही पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल. पटापट ढवळून घ्यायचंय म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाही. तुम्ही ते बघू शकता अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. साखरेऐवजी गुळामध्ये जरा जास्त चांगली लागते ना, म्हणून मग अर्धी वाटी गूळ मी घेतलेला आहे. थोडासा कमीच आहे अर्धी वाटीला. हा गूळ यामध्ये घातलेला आहे आणि चांगला हा मेल्ट करून घ्यायचा. छान उकळी येऊ द्यायची आणि यानंतर उकळी आल्यानंतर साधारण आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी छान ही खीर शिजवून आपल्याला घ्यायची आहे. तर मस्त पातळ अशी खीर मी इथे तयार केलेली आहे. हवं तर तुम्ही थोडीशी दाटसर बनवू शकता. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा आणि दूध घालणार असाल तर 1.5 ते 1 वाटी जरी पाणी तुम्ही यामध्ये घातलंत ना तरीसुद्धा चालेल. साखर घातली असती तर संपूर्णपणे दुधामध्ये सुद्धा आपण ही खीर बनवू शकलो असतो. पण गूळ घातलेला आहे ना, जर तुम्हाला यामध्ये दूध घालायचंच असेल ना, तर मात्र संपूर्ण खीर झाल्यानंतर यामध्ये तुम्ही दूध घालू शकता. या नाचणी सत्वाची फक्त खीरच नाही तर बरेच पदार्थ होऊ शकतात. याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता, भाकरी करू शकता, इडली,
यासोबत डोसासुद्धा तुम्ही करू शकता. कांदा, टोमॅटो घालून मस्त चीला बनवा. पनीर स्टफ करून तुम्ही मस्त असा चीला बनवून घेऊ शकता. नाश्त्यासाठी म्हणा, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अप्पेसुद्धा बनवू शकता. एक ना अनेक पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता. तर आशा करते आजची ही नाचणी सत्वाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.